नमस्कार, मी नागेश सरनागत आज आपल्यासमोर एक परमात्मा एक या पहिल्या तत्वावर मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतोय। कारण आपल्या मार्गावर एक टीका होत असते की परमात्मा एकचे सेवक हे आईवडिलाला फेकतात आणि जुमदेवला घरात घेऊन येतात। परमात्मा एकचा मार्ग स्वीकार करतात, तर त्यावर मी हा मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करतोय। जर तुम्हाला पटला तर या व्हिडिओला आपण जास्तीत जास्त सेवकांपर्यंत, जास्तीत जास्त लोकांपर्यंत याला पाठवण्याचा कृपा करावी। तुम्हाला जर हा विचार पटला तर लाईक, कमेंट आणि याला शेअर करायचं आणि माझी चॅनल आवडली तर आपण अवश्य सबस्क्राईब करायचं। कारण यापुढे सुद्धा असं व्हिडिओ मी टाकण्याचा प्रयत्न करेन। तसे परमात्मा एकची माझ्या या चॅनलवर भजन गीत येत असतात, तर परमात्मा एक या तत्वावर मी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करतोय। कारण आपल्याला बाबांनी पहिल्या तत्वामध्येच सांगितलं आहे की आपले खरे परमेश्वर आपले आई आणि वडील आहेत। कारण निर्माता आणि निर्माण करणारा हा परमेश्वर, तर यावर मी थोडा प्रकाश टाकतोय। परमात्मा एक आपण प्रत्येक ठिकाणी ऐकतोय। मोठ्या मोठ्या मंचावर आपण मार्गदर्शन ऐकला, मोठ्या मोठ्या मार्गदर्शकाच्या मुखकमलातून आपण मार्गदर्शन ऐकलं आहे आणि बाबांनी सुद्धा लिहून दिलं आहे की परमात्मा एकचं तत्व असा, याचा अर्थ असा आहे, या भूतलावरील जितकेही सजीव प्राणी आहेत, या भूतलावरील जितकेही सजीव प्राणी आहेत त्यांच्यामध्ये जी आत्मा आहे तो परमेश्वराचा अंश आहे। या भूतलावरील जितकेही सजीव प्राणी आहेत आणि त्यांच्यामध्ये जी आत्मा आहे ती आत्मा परमेश्वराचा अंश आहे। आणि जेव्हा संपूर्ण आत्मा एकत्रित येतात तेव्हा परमात्मा निर्माण होतोय। जेव्हा संपूर्ण आत्मा एकत्रित येतात तेव्हा परमात्मा निर्माण होतोय। तर या भूतलावरील संपूर्ण आत्मा कधीही एकत्रित येऊ शकत नाही। आणि मग परमात्माने जेव्हा आत्मा एकत्रित येतीलच नाही तर परमात्मा निर्माण होईल कुठून? आणि जर का या संसारात जर आत्मा एकत्रित येत असतात, ती आहे पती आणि पत्नी। आणि जेव्हा पती आणि पत्नीच्या आत्मा एकत्रित येतात तेव्हा माझ्यासारखा, आपल्यासारखा बाळ गर्भास येते। आणि तेव्हा आपल्याला आपली आई 9 महिने 9 दिवस या म्हणीप्रमाणे 9 महिने 9 दिवस आपल्या हृदयाशी ठेवून आई आपल्याला आपल्या गर्भात आपला पालनपोषण करतो आणि आपल्याला जन्म देतो। आणि बाबा सांगतात, मार्गदर्शन करणारे मार्गदर्शक साहेब सांगतात की निर्माता आणि निर्माण करणारा परमेश्वर, निर्माता आणि निर्माण करणारा हा परमेश्वर आहे। तर आपला निर्माता आणि निर्माण करणारा कोण आहे? आई आणि वडील। मग आपला परमेश्वर कोण झाला? आई आणि वडील। म्हणून बाबांनी आपापल्या आई वडिलाची सेवा करायला जिवंतपणे सांगितलं आहे। बाबांनी आपापल्या आई वडिलाची सेवा करायला जिवंतपणे सांगितलं आहे। मेल्यावर सेवा करून काहीही उपयोग नाही। कारण आत्मा जेव्हा आई वडील जिवंत असतात तर ती आत्मा आपल्या समक्ष असते, तो परमेश्वराचा अंश असते। आणि जेव्हा आई वडील स्वर्गाला निघून जातात, आत्मा सोडून शरीर निघून जातो, तेव्हा बाबाने सांगितलं आहे की तुझ्या वडिलाची आत्मा ही परमेश्वरात विलीन झाली। आणि मग परमेश्वरात आत्मा विलीन झाली तर मेल्याच्या नंतर पूजन करण्यापेक्षा जिवंतपणे कर। कारण की सजीव प्राण्यामध्ये जी आत्मा आहे ती माझं परमेश्वराचा अंश आहे। आणि म्हणून सेवक बांधवांनो,
आपल्याला आपल्या आईवडिलाची सेवा जिवंतपणे करायची आहे, मेल्यावर नाही. आणि आपल्यावर जो टीका टिप्पणी होतोय की परमात्मा एक सेवक हा आईवडिलाला फेकतो, तर आम्ही आईवडिलाला फेकत नाही. बाबांनी दिलेल्या पहिल्या तत्वानुसार आम्ही आपल्या निर्माण करणारा आपल्या परमेश्वराचे म्हणजे आई वडिलाचीच आम्ही सेवा जिवंतपणे करतो. याला अपवाद आहे. काही सेवक आहेत ज्यांना आई वडिलाची किंमत कळत नाही किंवा आई वडील हे कोण आहेत हे आम्हाला कळत नाही आणि म्हणून आम्ही आई वडिलाची सेवा करण्यासाठी अपुरे ठरतो. तर सेवक बांधवांनो, आपल्याला बाबाने सांगितलं आई वडिलांची सेवा ही जिवंतपणे करा, मेल्यावर करून काही फायदा नाही. म्हणून मी या 2 हाताची विनंती करतोय की जितकी संधी मिळेल तितकी आईवडिलाची सेवा करा. कारण आईवडीलच आपले प्रथम भगवंत आहेत. आईवडील जर नसते तर आम्ही या मानवधर्म पाहू शकलो नसतो, या मानवधर्माचा स्वीकार करू शकलो नसतो. म्हणून सेवक बांधवांनो, आईवडिलाची सेवा जिवंतपणे करा. आणि या व्हिडिओला जर तुम्हाला आवडलं असेल, माझं बोलणं आवडलं असेल, माझे शब्द आवडले असतील, तर या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून मला मदत करा. एवढेच बोलून मी आपल्या शब्दांना विराम देतो. सर्व सेवक बांधवांना माझा